विशेष कथा मराठीमध्ये आपले स्वागत आहे. साधू आणि खरा खजिना. एका गावात एक माणूस राहत होता. त्याच्याकडे 2 वेळच्या जेवणापुरतेही पैसे नव्हते. रोज कष्ट करायचे, पण हातात काहीच उरत नसे. गावातील इतर लोकांची प्रगती पाहून त्याच्या मनात सतत एकच विचार यायचा, देवाने मला इतके दुःखच का दिले? हळूहळू तो निराश होत गेला. त्याला वाटू लागले की पैसा मिळाला तरच आयुष्य सुखी होईल. एक दिवस त्याने ठरवले, या सगळ्या समस्यांपासून दूर जाऊया, आणि तो एकटाच जंगलाच्या दिशेने निघाला. बराच वेळ चालल्यानंतर त्याला एक नदीकाठी छोटीशी झोपडी दिसली. झोपडी समोर एक वृद्ध साधू शांतपणे ध्यान करत बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण समाधान दिसत होते. तो माणूस साधूंसमोर जाऊन बसला आणि म्हणाला, महाराज, माझे आयुष्य खूप कठीण झाले आहे. गरिबी, चिंता आणि दुःख याशिवाय माझ्याकडे काहीच नाही. मला असा मार्ग सांगा ज्यामुळे मी सुखी होईन. साधूंनी डोळे उघडले आणि शांतपणे विचारले, तुला नेमके काय हवे आहे? तो लगेच म्हणाला, मला भरपूर धन हवे आहे. पैसा आला की माझी सर्व दुःखे संपतील. साधू हसले, माझ्याकडे धन नाही. पण तो माणूस हट्ट सोडायला तयार नव्हता. महाराज, तुम्ही काहीतरी मार्ग नक्कीच सांगू शकता. साधूंनी काही क्षण विचार केला आणि नदीकडे बोट दाखवत म्हणाले, त्या नदीच्या काठावर जा. तिथे तुला जो चमकणारा दगड दिसेल तो घेऊन ये. तो लगेच नदीकाठी गेला. काही वेळ शोधल्यानंतर त्याला खरोखरच एक चमकदार दगड दिसला. तो आनंदाने तो दगड घेऊन साधूंकडे आला. साधूंनी तो दगड पाहिला आणि म्हणाले, हा साधा दगड नाही, हा परीस आहे. लोखंडाला स्पर्श केला की ते सोन्यात बदलते. हे ऐकताच त्या माणसाच्या आनंदाला पारावार उरला नाही. म्हणजे आता माझी गरिबी संपली. तो परीस घेऊन घरी जाण्यास निघाला. रस्त्यात चालताना त्याच्या मनात अनेक स्वप्ने रंगू लागली. मोठे घर, नोकर चाकर, भरपूर पैसा, ऐशो आराम. पण थोड्या वेळाने त्याच्या मनात एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला. हा परीस इतका मौल्यवान असेल तर त्या साधूंनी तो स्वतःजवळ का ठेवला नाही? तो विचार करत राहिला. ज्याने एवढी अमूल्य वस्तू सहज मला दिली, त्याच्याकडे यापेक्षाही मोठा खजिना असणार. शेवटी तो पुन्हा साधूंकडे परतला. परीस त्यांच्या समोर ठेवून तो म्हणाला, महाराज, मला हा दगड नको. साधू आश्चर्याने म्हणाले, का? यामुळे तर तू श्रीमंत होऊ शकतोस. तो नम्रपणे म्हणाला, मला आता या वस्तूची इच्छा आहे, जी तुम्हाला या परीसापेक्षाही जास्त मौल्यवान वाटते. साधूंच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले. ते म्हणाले, तुला खरोखर जाणून घ्यायचे आहे? हो महाराज. साधू म्हणाले, माझ्याकडे परीसापेक्षाही मोठा खजिना आहे. त्याचे नाव आहे समाधान. तो माणूस गोंधळला. समाधान? साधू पुढे म्हणाले, हो. ज्याच्या मनात संतोष असतो त्याला प्रत्येक गोष्टीत आनंद दिसतो. ज्याच्या मनात लोभ असतो त्याच्याकडे कितीही संपत्ती आली तरी तो गरीबच राहतो. मी एकेकाळी खूप श्रीमंत होतो. माझ्याकडे धन, जमीन, दागदागिने सर्व काही होते, पण मनात समाधान नव्हते. अधिकाधिक मिळवण्याच्या नादात मी माझी शांतता गमावली. एक दिवस मला समजले की खरे सुख वस्तूंमध्ये नाही तर मनाच्या समाधानात आहे. तेव्हापासून मी संतोष स्वीकारला आणि लोभाचा त्याग केला. साधूंचे शब्द त्या माणसाच्या मनाला भिडले. त्याला जाणवले की आजपर्यंत तो पैशामागे धावत होता, पण आनंदाचा खरा मार्ग वेगळाच होता. त्याने परीस पुन्हा साधूंना दिला आणि त्यांच्या चरणी नतमस्तक झाला. त्या दिवसानंतर त्याने आपल्या आयुष्याकडे नव्या नजरेने पाहायला सुरुवात केली. तो मेहनत करू लागला, पण लोभाने नाही. त्याला जे मिळाले त्यात तो आनंद मानू लागला. हळूहळू त्याच्या आयुष्यात शांतता आली. त्याच्याकडे खूप मोठी संपत्ती नव्हती, पण मनात समाधान होते. आणि त्याला कळून चुकले की जगातील सर्वात मोठा खजिना सोनं नाही, पैसा नाही, तर संतोष आहे. बोध. धन माणसाला सुखाच्या काही सुविधा देऊ शकते,
पण मनशांती देऊ शकत नाही. खरे सुख आणि आनंद संतोषात असतो. ज्याने लोभावर विजय मिळवला त्याने जीवनातील सर्वात मोठा खजिना मिळवला. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. संपूर्ण कथा ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेमध्ये. धन्यवाद.